नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने नुकताच मुलींच्या शिक्षणासंदर्भात जी.आर. प्रकाशित केला असून या जी.आर. नुसार मुलींना 100% शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही. तर 100% मोफत शिक्षणामध्ये कोणते अभ्यासक्रम असणार आहेत, तसेच पात्रता, नियम, अटी यांची थोडक्यात माहिती आपल्या किरण कळकुंबे चॅनेलवर पाहूया. तसेच आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच अशाच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहतील. व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग SEBC तसेच इतर मागासवर्ग OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत. तर हा जी.आर. बघू शकता तुम्ही 8 जुलै 2024 रोजी प्रकाशित झालेला आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकता व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळी अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत, ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 5/7/2024 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण शासन निर्णय पाहूया. राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित, टप्पा अनुदान व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून, ठीक आहे, व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यवस्थापकीय कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, कृषी, पशुसंवर्धन, व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभ ऐवजी 100% लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शासन मान्यता देण्यात येत आहे. ठीक आहे. प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क 100% सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बालकल्याण विकास विभाग शासन निर्णय 6/4/2023 रोजी नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य वर्गीकरणामध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात येत आहे. ठीक आहे. मुलींना 100% शिक्षण मोफत देण्यात येणार आहे याची माहिती आपण पाहिलेली आहे, जसे की कोणत्या अभ्यासक्रमासाठी मोफत शिक्षण देण्यात येणार आहे, तसेच या मोफत शिक्षणासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती पाहिजे, राज्यातील विद्यालये कोणती आहेत याची माहिती आपण पाहिलेली आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद.